आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. अति पावन मधुर सरस रस किती मन भावन. युग युग गीत तयांचे गावे प्रभु गुण गात मना सुख वावे. वत्सा भरत, तुझे पिता धर्माचं आचरण करताना आपल्या वचनाचं पालन करून या धनधान्यांनी समृद्ध असलेलं हे राज्य तुला देऊन स्वतः स्वर्गवासी झाले. तुझे ज्येष्ठ बंधू श्री रामचंद्र एका महात्म्यासारखे आपल्या पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी वनात गेले आहेत. तुझे पिता आणि ज्येष्ठ बंधू दोघांनीही हे अकंटक राज्य तुला प्रदान केलं आहे. आता तुझं कर्तव्य आहे की हे सूर्यवंशीयांचं राजसिंहासन तू ग्रहण कर आणि आपल्या प्रजेचं रक्षण कर. ही तुमची आज्ञा आहे गुरुदेव. यावेळी हेच तुझं कर्तव्य आहे भरत. मंत्रिमंडळाचा काय सल्ला आहे? जे राज्य राजाशिवाय असेल तो प्रदेश आणि त्या राज्याची प्रजा दोन्ही सुरक्षित राहत नाही. शत्रू अशा वेळेचा फायदा घेऊन त्या प्रदेशावर आक्रमण करून त्याच्यावर कब्जा करतो. म्हणून रघुवंशाचं साम्राज्य सांभाळण्यासाठी यावेळी फक्त तुम्हीच असे जे युवराज होण्याचे योग्य आहे. जरी तुम्ही ज्येष्ठ नसलात तरी ज्येष्ठ भावाच्या अनुपस्थितीत आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हे राज्य तुम्ही सांभाळणं न्यायाला धरू नये. राजा व्हायला 3 गोष्टींची आवश्यकता असते: गुरूंचा आशीर्वाद, मंत्री आणि मित्रांचा सहयोग, प्रजेतील लोकांचे प्रेम आणि विश्वास. आज मला या 3ही गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणूनच मी अतिशय प्रसन्नतेने हे राज्य स्वीकार करू इच्छितो. परंतु माझ्या मनात एक शंका आहे. राजसिंहासनावर बसण्याआधी तुम्हा सर्वांनी या शंकेचं निरसन केलं तर चांगलं होईल. काय शंका आहे तुम्हाला राजकुमार भरत? काही दिवसांपूर्वी माझे स्वर्गवासी पिता श्री महाराज दशरथ यांनी अशीच एक सभा भरवली होती ज्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित होता, बरोबर? त्या भरलेल्या सभेमध्ये महाराज दशरथांनी आपला पुत्र श्रीराम ह्याला राज्याचा कारभार सोपवण्याचा प्रस्ताव मांडला होता. आणि तुम्ही एकत्र येऊन एका आवाजात श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले होते, बरोबर? मी विचारतो, का आपण श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले? कारण श्रीरामासारखा राजा एखाद्या राज्याला मोठ्या नशिबाने मिळतो. अगदी बरोबर बोललात. मग तुमचं मत घेतल्यावर राजाने आपल्या एका राणीच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या संमतीने घेतलेल्या जनमतावर ठोकर मारून आपल्या प्रिय श्रीरामाला घरातून घालवून वनामध्ये पाठवलं आणि मग आवडत्या राणीच्या पुत्राला राजा बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तुमच्यापैकी कोणी उठलं होतं हे विचारायला की आमच्या मताचं काय झालं? तुमच्यापैकी कोणी राजाच्या ह्या अन्यायाबद्दल त्याला जाब विचारला? तुमच्यापैकी कोणीतरी विद्रोहाचा आवाज उठवला? मत देण्याचा अधिकार चांगली गोष्ट आहे, पण जो त्या अधिकाराचे रक्षण करत नाही, त्या अधिकारासाठी लढू शकत नाही, त्यांचे हेच हाल होतील. महालांमधल्या षडयंत्रामुळे असेच राजे माथी मारले जातील जसा आज मी तुमच्या माथी मारला जातोय.
तुम्हाला वाटतं की इतिहासात असंच घडायला हवं? कदापि नाही. मग उठा तर, उठा आणि उचला तो राजमुकुट आणि राज्याभिषेकाची ती पवित्र सामुग्री आणि चला माझ्याबरोबर वनात. म्हणजे ज्याचा तो अधिकार आहे त्याचा राज्याभिषेक तिथेच वनामध्ये करूया आणि त्याला आपला राजा बनवून आपल्या अयोध्येत परत आणूया. पण काय श्रीराम ही गोष्ट स्वीकारतील? का नाही करणार? ही माझी प्रतिज्ञा आहे की ते जर परत आले नाहीत तर मी सुद्धा एका राजाचे नाही तर त्यांच्यासारखे एका वनवासाचे आयुष्य व्यतीत करेन. तुम्ही हा विचार केलाच कसा की ज्या महाराज दशरथांनी आपल्या वचनासाठी आपले प्राण दिले, ज्या श्रीरामांनी आपल्या पित्याने तोंडून न सांगताही पित्याच्या वचनाची लाज राखण्यासाठी एक भरलेले साम्राज्य कसपटा समान सोडून वनाचा रस्ता धरला, त्याच दशरथाचा पुत्र असून, त्या श्रीरामाचा भाऊ असून सुद्धा हा भरत इतका नीच निघेल की आपल्या ज्येष्ठ भावाचं राज्य हडप करेल? राज्यावर फक्त ज्येष्ठाचाच अधिकार असतो. श्रीराम माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि गुणांनीही श्रेष्ठ आहेत. केवळ तेच या राज्याचे अधिकारी आहेत. जी गोष्ट आपली नाही ती घेणं पाप आहे. मी गुरुदेवांना प्रार्थना करतो मला हे पाप करण्याची आज्ञा देऊ नये, ज्यामुळे मी रघुकुलाला कलंक ठरेल. तसा कलंक माझ्या मातेने मला लावलाच आहे. पण तुम्ही लोक तर माझ्यावर दया करा. मी ह्या राज्यसभेमध्ये उभा राहून ही घोषणा करतो, अयोध्येचे राजा केवळ राम आहेत. ते आता जिथे असतील त्या दिशेला उभं राहून मी त्यांना शतशः प्रणाम करतो आणि ह्याच क्षणी त्यांच्याकडे जाण्याचा पण करतो. तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर येण्याची कृपा करावी. गुरुजन, माझा हा संकल्प सफळ हो असाच आशीर्वाद मला द्या. धन्य, तू धन्य आहेस पुत्रा. तू खरोखरच धर्माचा अवतार आहे. तुझे काही पूर्वज राजा प्रतापी आणि पुण्यात्मा झाले आहेत, पण धर्मासमोर इतक्या विशाल साम्राज्याला तुच्छ समजणारा तुझ्यासारखा महात्मा आजपर्यंत कोणीच नाही झाला. तू राजांचा राजा आहेस पुत्र. तू धन्य आहे. तुझा नेहमीच जय हो, सदा जय हो. अतिशय कठीण कार्याचा विडा उचललायस भरत. राम खूप दृढ संकल्पी आहे. त्याचा निर्णय बदलणं म्हणजे अतिशय कठीण काम. म्हणून तर तुम्ही माझ्याबरोबर येणं आवश्यक आहे. माते, ते माझी विनंती नाकारू शकतात, मला राजनीती धर्मनीतीच्या गोष्टींमध्ये गुंतवू शकतात, पण आपल्या आज्ञेला टाळू शकत नाहीत. जर तुम्ही आज्ञा केलीत तर त्यांना यावंच लागेल. माते, तुम्ही माझ्याबरोबर याल? ठीक ठीक. कदाचित तुझ्या पुरुषार्थामुळे अयोध्येचं भाग्य बदलेल. नक्कीच बदलेल माते, नक्कीच बदलेल. दादा आणि वहिनी नक्की परत येतील. मी त्यांच्या राज्याभिषेकाची सामुग्री बरोबरच घेऊन जातोय. तिथे वनातच गुरुदेव त्यांना अभिषेक करतील आणि आम्ही आमच्या राजा रामचंद्रांना थाटामाटात अयोध्येला परत आणू. खूप थाटामाटात. माते, तुम्ही निघण्याची तयारी करा, मी बाकीची व्यवस्था बघतो. भरत, मला काही सांगायचंय. माझं ऐकून तरी घे भरता. असं तोंड फिरवून नको रे जाऊ. बोला महाराणी कैकेयी, काय सांगायचंय तुम्हाला? मला पण तुझ्या बरोबर वनात यायचंय. का 14 वर्षांचा वनवास कमी आहे का? आणखी वाढवू इच्छिता? भरत, भरत, परशुरामासारखं तूही आपल्या मातेचं डोकं कापून फेकून दे, पण शर्मेनं आणखी असं जमिनीत नको रे गाडूच. मग काय काम आहे तुझं वनात? सगळ्यात मोठी पापीण मी आहे. हा सगळा सर्वनाश माझ्याच मुळे झालाय. जी आग मी लावलीये ती माझ्या पश्चातापाच्या अश्रूंनी मला विझवून थंड करू दे. तुम्ही सर्व ज्या ध्येयानं वनात जात आहात, मलाही आपली सामुग्री म्हणून घेऊन जा. तो अधिकार तू गमावला आहेस. मातेचा अधिकार तिच्याकडून कोणी नाही घेऊ शकत.
भरत, तू हे विसरू नकोस. कैकई रामाची माता आहे. माता पुत्राला दंडही देऊ शकते आणि मायेचा हात फिरवण्याचा अधिकारही तिला आहे. कैकई नक्की जाईल. परंतु माते, ही माझी आज्ञा आहे आणि मला विश्वास आहे की रामाची पण हीच इच्छा असेल. जशी आज्ञा माते. ताई, माझ्याकडे क्षमा मागण्यासाठी शब्द नाहीये. मी तर माझ्या मृत्यूची प्रार्थना करते. ना धरती माता मला पोटात घ्यायला तयार आहे आणि ना अग्निदेव माझ्यासारख्या पापणीचा स्वीकार करायला तयार आहे. कदाचित माझा रामच मला क्षमा करेल. मला तुमच्या बरोबर घेऊन चल ताई, मला तुमच्या बरोबर घेऊन चल. अगं वेडे, तो तर तुला दोषी मानतच नाही. बघच तू, त्याच्या प्रेमात काही फरक पडला नसेल. मी त्याच्या समोर कुठल्या तोंडाने जाऊ? मी त्याला माझं तोंड नाही दाखवू शकत. तुम्हीच माझ्या वतीनं त्याला सांगा की शक्य असेल तर मला पापणीला क्षमा कर. नाही वेडे, यात तुझा काही दोष नाही. आपण सर्वजण नियतीच्या आणि काळाच्या अधीन असतो. त्यांना जे करायचं असतं त्यानुसारच आपण तसे वागतो. फक्त चल चल, निघायची तयारी कर. ताई, उर्मिला, 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 आर्याने आज राज्यसभेत घोषित केलंय की ते अयोध्येच्या राजसिंहासनावर नाही बसणार. त्यावर केवळ ज्येष्ठ भावाचा अधिकार आहे. आपल्या स्वामींच्या या धर्माचरणामुळे आणि त्यागामुळे आज माझं मस्तक गर्वाने फुललंय. आज मी तुला आपलं तोंड दाखवू शकते. उर्मिले, इतके दिवस अशा कलंकाचं ओझं घेऊन मी म्हणून तुझ्या समोर आले नाही. हे बघ, आर्य वनात जात आहेत. हो, ज्येष्ठ बंधू, वहिनी आणि लक्ष्मण दादांना आणायला. असं? हा, सगळे जातील? सगळे जातील म्हणजे सगळेच जातील. सगळी प्रजा आतुर झालीये. सगळे आपल्या राजाला समजावून आणण्यासाठी बरोबर जायला उत्सुक आहेत. आणि हो, आर्यांनी नगरीत घोषणाही केली आहे की ज्यांना जायची इच्छा आहे ते जाऊ शकतात. सगळे जाऊ शकतात? आपण सुद्धा? अगं हो बेडे, आपण सुद्धा. तुम्ही बरोबर येऊन काय करणार? आम्ही वनात काही फिरायला नाही चाललोय. रामदादाला परत आणायला चाललोय. मी स्वतःसाठी नाही सांगत आहे नाथ. उर्मिलाला असं शांत पाहून काळजाचं पाणी पाणी होतं. जर तुम्ही एकदा तिला लक्ष्मण दादांचं दर्शन करून दिलं. तू एकदा दर्शन करण्याचं बोलतेस देवी. मी लक्ष्मणाला सोबत घेऊन येतोय. तुम्हाला माझ्या ध्येयाच्या सफलतेविषयी शंका आहे का? नाही स्वामी, नाही. आम्हीच काय, तर संपूर्ण अयोध्या आपल्या सफलतेसाठी प्रभूंची प्रार्थना करते. तर बस, उर्मिलेला सांग आपल्या पतीच्या स्वागताची तयारी करायला. आता विरहाचे दिवस संपले. आता श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा उत्सव साजरा करण्याची तयारी करा. त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर तमसा नदीपर्यंत गेलो होतो. त्यावेळी ते आम्हाला फसवून मी झोपलेलो असताना मला सोडून गेले होते. आता आम्ही राजकुमार भरत बरोबर जातोय. आता कुठे जातील ते? आता आम्ही त्यांना, राजकुमार लक्ष्मणाला आणि राणी सीताला घेऊनच परत येऊ. हा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी सव्वामण बत्ताशांचा प्रसाद तयार ठेवते. हो, तू बत्ताशांचा प्रसाद तयार ठेव, आम्ही घेऊन येतोच त्यांना. अगं ऐकलंस, श्री रामचंद्रांना आणायला राजकुमार भरत सेना घेऊन वनात जात आहेत. हो, मी पण ऐकलंय. बाबा, बाबा, राजकुमार भरत रामचंद्रांना आणायला वनात जात आहेत. त्यांनी घोषणा केली आहे की त्यांच्या बरोबर नगरातले जे लोक जायला उत्सुक आहेत ते जाऊ शकतात. बाबा, मी त्यांच्याबरोबर जाऊ? जा, नक्की जा. गेल्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेव. त्यांच्या दर्शनानं पुण्य मिळतं रे बाबा. बाबा, वहिनी, राजकुमारांबरोबर राजमाता, मंत्री, गुरुदेव, सेना सगळे जात आहेत. त्यांच्याकरता रस्ता बनवण्यासाठी कारागीर,
यांत्रिक, शिंपी, झाड कापणारे सगळे तयारी करून जात आहेत. मला पण त्यांच्या बरोबर जायची आज्ञा मिळाली आहे. मग तुला रामचंद्रांचं दर्शन होईल ना. अरे बेटा, मला आता चालवत नाही, नाही तर मी पण तुझ्या बरोबर आलो असतो. भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया, भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया. भक्त निघाला रे आपल्या प्रभूला भेटाया. राम दर्शनाची मनी अभिलाषा, नयन बोलती प्रेमाची भाषा. रामधून जणू चातका समया, थेंबा वाचुनी तृषित हे हृदया. एक योगी निघाला रे आपली तृष्टी कराया. अयोध्या रामाला अर्पण कराया, प्रभुता प्रभूच्या चरणी ठेवाया. राज्याभिषेकाची वस्त्रे घेऊनी माता निघाल्या, प्रजेसंग होऊनी राजाचा अधिकार आपल्या राजाला द्याया. भरत निघाला रे आपल्या भावाला आणाया, राजाला आणाया, भावाला आणाया. भरत निघाला रे आपल्या भावाला आणाया. काय सांगताय? अयोध्येचा राजा भरत खूप मोठी सेना घेऊन लढायला येतोय. अरे पण नीट माहिती काढलीये का? हो राजाजी, खूप मोठी सेना आहे. हत्ती, घोडे, पुढे पताका पण लावलेल्या आहेत. भरत वनात सैन्य घेऊन कुठल्या विचाराने आलाय? विचार तर सरळ आहे राजन. कैकेयीचा मुलगा आहे ना, त्याचं डोकं फिरलं असेल. रामानं राज्याधिकार दाखवला म्हणजे ही वेळ उत्तम आहे. राम लक्ष्मण भावांना जंगलामध्ये मारून टाकून आपण निष्कंटक राज्य करू. अरे आम्ही असताना कोणी रामजींकडे वाकडी नजर करून पाहिलं तर त्याचे डोळे काढून हातात देऊ आम्ही. आम्ही निषाद आहोत, निषाद. हत्ती घोड्यांवर बसून आलेल्यांच्या हातात काहीच लागणार नाही. भरताच्या सेनेशी लढून शिंगेरपूरला आम्ही लढाईपूर बनवून टाकू. राजन, त्यांच्या इतक्या मोठ्या सेनेसमोर आपली लहानशी सेना किती वेळ टक्कर देऊ शकणार आहे? अरे चुप, डरपोक कुठला. तुला भीती वाटत असेल तर बांगड्या भरून घरात बस जा. अरे सामना नाही करू शकलो तर आपल्या रामजींसाठी मरू तर शकतो आम्ही. आम्हा निषादांच्या शवांवरच पाय ठेवून भरताला गंगा पार करता येईल. जा, वाजवा युद्धाचा नगारा. माझ्या प्रिय योद्ध्यांनो, आज कृपानिधान श्री रामचंद्रांच्या नावावर मरण्याची वेळ आली आहे. माहितीये का, आपल्या प्रभूंनी तर अयोध्येचा राजपाट एका क्षणातच भरताला दान करून टाकला.
पण तोच राजा भरत आपली संपूर्ण सेना घेऊन बाहेर पडलाय आपल्या श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मण भाऊंना वनात घेरून मारण्यासाठी. त्यांना काय वाटलं की ते वनात एकटेच आहेत? अरे त्या कैकेयीच्या मुलाला हे माहित नाही की रामाच्या नावावर बलिदान करणाऱ्यांनी ही भूमी भरलेली आहे. आज मोठ्या परीक्षेची वेळ आली आहे. आज खूप मोठ्या शक्तीशी 2 हात करायचे आहेत. आम्ही गंगा मातेची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जिवंत असेपर्यंत रामचंद्रांचा शत्रू गंगा पार करू शकणार नाही. गंगेच्या सर्व घाटांना घेरून ठेवा. जंगलातल्या झाडांमध्ये धनुष्य बाण आणि खड्ग उचलून मोर्चा जमवा. गंगा मातेची धवलधारा रक्ताने लाल करून टाका. भरताच्या सेनेचे अवशेष आज गंगेमध्ये वाहतील. वीरांनो, लक्षात ठेवा, युद्धात मरण आणि तेही गंगेच्या काठावर, आणि तेही प्रभू रामचंद्रांच्या रक्षेसाठी. अरे जिंकलो तर श्री रामचंद्रांची सेवा करू आणि मेलो तर सरळ मोक्ष मिळेल. पण भरतच काय, स्वतः काळ जरी श्रीरामांसाठी पुढे आला तर त्या काळासाठी आम्ही निशात काळ बनून लढू. हो हो, आम्ही तर काळासाठी काळ बनू. आम्ही जिवंत असेपर्यंत भरत गंगेच्या पार जाऊ शकणार नाही. तर म्हणा श्री रामचंद्रांचा, श्री रामचंद्रांचा. आज मोठ्या परीक्षेची वेळ आली आहे. आज खूप मोठ्या शक्तीशी 2 हात करायचे आहेत. आम्ही गंगा मातेची शपथ घेऊन सांगतो की आम्ही जिवंत असेपर्यंत रामचंद्रांचा शत्रू गंगा पार नाही करू शकणार. गंगेच्या सर्व घाटांना घेरून ठेवा. जंगलातल्या झाडांमध्ये धनुष्यबाण खड्ग उचलून मोर्चा जमवा. गंगा मातेची धवलधारा रक्तानी लाल करून टाकू. भरताच्या सेनेचे अवशेष आज गंगेमध्ये वाहतील. वीरांनो, लक्षात ठेवा, युद्धात मरण तेही गंगेच्या काठावर, आणि तेही प्रभू रामचंद्रांच्या रक्षेसाठी. अरे जिंकलो तर श्री रामचंद्रांची सेवा करू आणि मेलो तर सरळ मोक्ष मिळेल. पण भरतच काय, स्वतः काळ जरी श्रीरामांसाठी पुढे आला तर त्या काळासाठी आम्ही निशात काळ होऊन लढू. हो हो, आम्ही तर काळासाठी काळ बनू. आम्ही जिवंत असेपर्यंत भरत गंगेच्या पार जाऊ शकणार नाही. तर मग म्हणा श्री रामचंद्रांचा विजय असो! श्री रामचंद्रांचा विजय असो! निशात योद्ध्यांनो, पुढे या. थांबा राजन, थांबा. काही विचार न करता उत्साहात येऊन कूच करायला निघालात. आमची चूक झाली, कारण वेळ थोडा आहे. पण न विचारता कार्यात पश्चातापही करावा लागतो. आमचा शकुन तुमच्या कार्याच्या विरोधात बोलतोय. आधी भरतला भेटा, जाणून घ्या त्याच्या मनात कुठला भाव आहे. आमच्या विचाराने युद्धाची गरजच नाही. तुमचा हा विचार आहे तर आम्ही त्यानुसारच कार्य करू. युद्धात तर कधी कोणाचं भलं झालंच नाहीये. योद्ध्यांनो, तुम्ही सगळ्यांनी जाऊन गंगेच्या काठाला घेरा आणि झाडामध्ये लपून बसा. आम्ही जाऊन भरतजींना भेटतो, रहस्य जाणतो की त्यांचा भाव मित्रत्वाचा आहे का शत्रुत्वाचा. वैर आणि प्रेम लपवता येत नाही. आम्ही संकेत केल्यावर आक्रमण करा, समजलं? तुम्ही सावध राहा, नाहीतर रामाचा मित्र समजून पाठीमागून अकस्मात वार तुम्ही होईल. चिंता करू नका राजन. तुमच्याकडे कोणी नजर वर करून पाहिलं तर त्याचे डोळे फोडून टाकू. कुमार, हे शृंगवीरपूर आहे. इथले राजा निषादराज हे आहेत. ते श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात. काय? श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात? मग तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत. आर्य सुमंत, मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे. अयोध्येचे राजा भरत कुमारांना या निषाद गुहूचा जोहार. राजा जोहार. घ्या, ते स्वतःच आले. जोहार भरत राजा. नाही निषाद राजा,
मी रामांच्या अरे रे रे मित्रांचा- रे. अयोध्येच्या राजा, तुम्ही हे काय करताय? दादा तुम्हाला खूप जवळचं मानतात. तुम्ही मला मिठीत घ्या म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय. तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना? ठीक आहे, माझ्या पापांची हीच शिक्षा आहे. नाही नाही भरत दादा, नाही नाही भरत दादा, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुमचे अपराधी आहोत. आमच्या मनात न जाणू काय काय विचार आले तुमच्याबद्दल. भरत दादा, आम्हाला क्षमा करा. आम्ही पापी आहोत. अरे श्रीरामांच्या बंधूंबद्दल आमच्या मनात कसले विचार आले. आम्ही खूप मोठे पापी आहोत, खूप मोठे. आम्हाला क्षमा करा भरत दादा. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात. अगदी रामदादाप्रमाणेच तुमच्या हृदयात प्रेम आहे. शत्रुघ्न, ह्यांना नमस्कार कर. ह्यांनी रामदादाला सांगितलं तर आपल्याला क्षमा होईल. नाही कुमार, नाही. जोहार मंत्रीजी. श्रीराम खरंच सांगत होते की आमचा भरत खूप महान आहे, हो ना? दादा माझी आठवण काढत होते. हा, खूप खूप आठवण काढत होते. गवताच्या बिछाण्यावर झोपून पूर्ण रात्रभर तुमच्याबद्दलच बोलत होते. गवताच्या बिछाण्यावर? दादा गवताच्या बिछाण्यावर झोपले होते? हो, तो बघा, तो जो वटवृक्षाखाली गवताचा बिछाना आहे ना, त्यावरच प्रभू राम आणि माता सीता संपूर्ण रात्र झोपले. दादा आणि वहिनी ह्या वाळलेल्या गवतावर झोपले? हो कुमारजी, आमचे प्रभू श्रीराम इथेच झोपले होते. आमचा बिछाना नाही घेतला त्यांनी आणि आम्ही वाढलेलं अन्नही खाल्लं नाही. कंदमुळं खाल्ली आणि गंगा मातेचं पाणी पिऊन आपलं पोट भरलं. आणि दुसऱ्या दिवशी अनवाणी पायांनी चित्रकूटाकडे प्रस्थान केलं. हाय रे अभाग्या भरत. दादा वाळलेल्या गवतावर झोपले आणि तू महालातल्या रेशमी बिछाण्यावर झोपत होतास. आर्य सुमंत, इथपासून मी पण चालत अनवाणी पायांनी चित्रकूटापर्यंत जाईन. जोपर्यंत दादांचे दर्शन होत नाही, अन्न ग्रहण करणार नाही. स्वामी कंदमुळं खातात आणि सेवक राजभोग खातो. धिक्कार आहे अशा सेवकाचा, धिक्कार आहे. वा भरत वा, तुझ्यासारखा रामभक्त या संसारात दुसरा होणार नाही. आपण भरतासारख्या महात्म्यावर उगीचच संशय घेतला. असा परमत्यागी महात्मा या धर्तीवर युगायुगानंतर जन्म घेतो. इतक्या मोठ्या साम्राज्याचा कसपटा समान त्याग केला. नियतीचे खेळ वेगळे. कैकई सारख्या विषारी वेलीवर अमृतासारखं फळ कसं काय लागलं? कैकेयीला कलंक तर लागणारच होता. ती त्या कुबडीच्या नादाला लागून इतक्या मोठ्या अनर्थाची कारण झाली. काय माहिती की विधात्याने आपल्या कुठल्या कार्यसिद्धीसाठी कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली. हो, नाहीतर काय. ती आपल्या पुत्राला ओळखत नव्हती की रामावर प्रेम करत नव्हती की पतीचं भलं व्हावं असं वाटत नव्हतं. पण म्हणून तर म्हटलं आहे, ज्याला नियतीला दुःख द्यायचंय त्याची बुद्धी भ्रष्ट करते. आता किती पश्चाताप होतोय बिचारीला. गंगा तीरी खडाऊ त्यागी अनवाणी निघाला वैरागी. रामाच्या चरणी लीन हो
सांगे त्यास परत आणि पुण्य प्रयागाला केले प्रणाम पोहोचले भारद्वाजांच्या धामा. जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नाही. सगळा विधीचा खेळ आहे. तू आपल्या मनातून दुःख काढून टाक. माझ्यामुळे इतका मोठा अनर्थ झाला, त्याचं दुःख मनातून कसं जाईल? मुनिवर, अयोध्येच्या राजवंशावर इतकी मोठी आपत्ती पूर्वी कधीच आली नव्हती. आपत्तीच्या काळातच कुठल्याही जातीच्या किंवा वंशाच्या सभ्यतेची आणि संस्कृतीची परीक्षा होते भरत. तुम्हा दोघा भावांच्या त्यागाने या आपत्तीच्या क्षणांना रघुकुलाच्या कीर्तीचं निमित्त बनवलं आहे. हे महर्षी भारद्वाज, तुम्ही मला आशीर्वाद द्या. रामदादा माझ्या हृदयातले भाव ओळखू देत आणि माझा हा प्रयत्न सफल हो. चिंता करू नको वत्सा. जे काही होतं त्यातच जगाचं कल्याण निश्चित आहे. सदानंद, बघ जरा महर्षी वशिष्ठांची पूजा समाप्त झाली का? आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायला जायचंय. नाथ, आज मी एक विचित्र असं स्वप्न पाहिलंय. ते काय सीते? मी पाहिलं की भरतजी सगळ्यांबरोबर इथे आले. सर्वांची मुख म्लान आणि मन दुःखी वाटत होती. हे स्वप्न तर शुभ वाटत नाही. मला भरताची काळजी वाटते. तो आमच्या विरहात कष्टी होऊ शकतो. वहिनी, मी जंगलातून लाकडं घेऊन येतो. लक्ष्मणा, लवकरच परत ये. आम्ही जरा काळजीत आहोत. सीतेने दुःस्वप्न पाहिले आहे. कसलं स्वप्न वहिनी? हेच की भरत दुःखी आहे. त्याला कसलं दुःख? त्याचा तर आतापर्यंत राज्याभिषेक झाला असेल. राजा बनून आनंदात राहत असेल. तू त्याला ओळखत नाहीस लक्ष्मणा. तो माझ्यावर इतकं प्रेम करतो की त्या वेड्याने राज्याभिषेक पण रडत रडत केला असणार. माता आणि पिताश्रींच्या आज्ञेमुळे हतबल असेल. दादा, तुम्ही सगळ्यांना आपल्यासारखंच साधा आणि सरळ समजता. हा लक्ष्मण लहानपणापासूनच भरताशी भांडत आलाय. त्या दोघांमध्ये आपल्या प्रेमासाठी स्पर्धा आहे ना? आपण पोचलो का निषादराज? हा चित्रकूट आहे का? हो. कुठे असेल रामदादाची कुटी? तुम्ही चिंता करू नका कुमार. आम्ही माणूस पाठवलाय. तो आत्ता माहिती काढून आणेल. कुमार कुमार कुमार, मी श्रीरामाची पर्णकुटी शोधून काढली आहे. त्यांची झोपडी याच ठिकाणी आहे. त्या तिथे झाडांची गर्दी दिसते ना, ठीक त्याच्या दुसऱ्या बाजूला. ते आता राजकुमार लक्ष्मण आणि देवी सीता यांबरोबर तिथे बसलेले आहेत. काय? दादा बसले आहेत? चल गुरुदेव, तुम्ही ही चढण लवकर चढू शकणार नाही. तुम्ही मातांना घेऊन हळूहळू या. बाकी सगळे लोक इथेच विश्रांती घेतील. चला चला. दादा 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 दादा, काय झालं लक्ष्मणा? तो आला. आपल्या बरोबर सेनाही आणलीये. या फुलांना सोडा दादा. आता शस्त्र उचलण्याची वेळ आलेली आहे. बरं झालं तो स्वतः चालत आला. आज मी त्याला जिवंत सोडणार नाही. काय झालं लक्ष्मणा? कोण आलंय? आपलाच आवडता भरत. काय? भरत आलाय? कुठे? चित्रकूटापर्यंत आला आहे. मला वनात भिल्ल आणि इतर लोकांनी सांगितलं की अयोध्येचा राजा भरत आपली चतुरंगी सेना घेऊन चित्रकूटाला येतोय. मी स्वतः झाडावर चढून पाहिलं तर मला खरंच सेना दिसली. आपले सूर्य पताका सगळीकडे फडकत होत्या आणि बरोबर घोडे आणि हत्ती होते. याचा अर्थ असा आहे की तो आपल्या पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करायला येतोय. आक्रमण?
कोणावर? तुमच्यावर आणि कोणावर. राज्य मिळाल्यावर त्याला राज्यमत सांभाळता आलं नाही. कोणीतरी बुद्धिभ्रष्ट केली की मूर्ख, या राज्यावर तर खरा हक्क श्रीरामांचा आहे आणि श्रीराम प्रजेचे लाडके पण आहेत. एक ना एक दिवस ही प्रजा तुझ्याकडून राज्य खेचून घेऊन श्रीरामांना देईल. बस त्याने विचार केला असेल की यावेळी दोन्ही भाऊ असहाय्य अवस्थेत एकटे आहेत. दोघांचा शेवट करून आपल्याला व्यवस्थित राज्य करता येईल. त्याला माहित नाही की लक्ष्मण अजून जिवंत आहे. काय विचित्र बोलतेस लक्ष्मणा. भरताच्या मनात असं कपट येऊच शकत नाही. का का नाही कपटी होऊ शकत? ज्याच्या मातेची बुद्धी इतकी कपटी आहे त्याच्या पुत्राची बुद्धी का नाही कपटी होऊ शकत? जर त्याच्या हृदयात कपट नसतं तर आपल्या बरोबर हत्ती घोडे आणि सैन्य घेऊन नसता आला. दादा, भरत तुमच्या नजरेत साधू पुरुष असू शकतो, पण राज्यपद मिळाल्यानंतर राजमत कोणाला सहन होत नाही. अरे मानवच काय, पण इंद्रासारखे देव सुद्धा राज्यमताच्या उन्मादात चूर होऊन उचित आणि अनुचित विसरून जातात. आज राज्यशक्तीच्या धुंदीने भरतला आंधळ केलाय. तो तो तुम्हाला असहाय्य आणि असमर्थ समजून तुमची हत्या करायला आलाय. नाही लक्ष्मणा, नाही. तुम्हाला माझी शपथ आहे दादा. आज मला नका थांबवू. मी तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो, जर मी क्षत्रिय कुळात जन्माला आलो असेन आणि मी खरा रघुवंशी असेन तर आज दोघेही रणक्षेत्रात माझ्या हाताने मारले जातील. ज्या पद्धतीने एक सिंह हरणांच्या टोळीला नष्ट करून टाकतो, त्याच पद्धतीने मी त्याच्या चतुरंगी सेनेचा नाश करून टाकेन. तरच माझ्या या धनुष्याचा ताण सार्थकी लागेल. दादा, जरी आज भगवान शंकर त्याच्या मदतीला आले ना, तरी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी भरत जिवंत ठेवणार नाही. हा लक्ष्मण, सावधान लक्ष्मणा, सावधान लक्ष्मणा. तुझा प्रताप प्रभाव तोच सांगू शकतो ज्याला हे माहिती आहे. तू भरताला मारण्याची जी प्रतिज्ञा केली आहेस ती तू निश्चितच पूर्ण करू शकतोस. पण वेदांचे आणि विद्वानांचे असे सांगणे आहे, मनुष्याने असले कुठलेही कठोर कर्म करण्याआधी ते उचित आहे की अनुचित ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. कुठलेही मोठे आणि महत्त्वपूर्ण काम विचार न करता अकस्मात कधीही करू नये, ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागेल. म्हणूनच उचित किंवा अनुचित याचा विचार करू आणि त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करूनच युद्धासाठी धनुष्य उचल. कारण युद्धात साधारणतः हानी जास्त होते आणि लाभ कमी होतो. लक्ष्मणा, ही आकाशवाणी ऐकलीस? जे उचित आणि अनुचित याचा विचार न करता कुठलेही काम अविचाराने करतात त्यांना पुढे पश्चाताप होतो. मला तुझ्या वीरतेबद्दल आणि पराक्रमाबद्दल यत्किंचितही संदेह नाही. तू क्रोधाच्या आवेगात भरताला नक्कीच मारू शकशील, पण जेव्हा तुला समजेल की भरतावर तुझा संदेह चुकीचा होता तेव्हा तू त्याला पुनश्च जिवंत करू शकशील. पण दादा, जे डोळ्यांनी दिसतं त्याला तुम्ही संदेह म्हणता? कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलंही सत्य नसतं. राज्यपदाचा मोह साधारण मनुष्याला ग्रासतो, इंद्रासारख्या देवालाही ग्रासू शकतो. परंतु भरताचे स्थान देवांपेक्षाही वरचे आहे. तो एका महामानवाच्या रूपात महानतेची परिसीमा आहे. ज्या प्रकारे दह्याच्या एका कणाने क्षीरसागराचे दूध नाही नासू शकत, त्याच प्रकारे अयोध्याच काय तर त्रिलोकाचे राज्यही भरताला दिले गेले तरी त्याला राज्यमद होणार नाही. तुमच्या अशा साधूपणामुळेच आपण हातात आलेलं राज्य सोडून दिलं. सर्व प्रजा तुमच्या बरोबर होती. तुम्ही एक संकेत दिला असतात तर प्रजेने महाराजांना तुमचा राज्याभिषेक करायला भाग पाडलं असतं. आणि प्रजेच्या बळावर मी आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पाडायला हवं लक्ष्मणा.
पिता आणि पुत्राचं नातं प्रजेच्या माध्यमातून निर्धारित होत नसतं. त्याप्रमाणे भावाभावांच्या मधले निर्णय तलवारीने होत नाहीत. भरताला मारून ज्या राज्याची तू कल्पना करतोयस, जरा विचार कर की त्याचा परिणाम काय होईल. जर आपले भाऊच नसतील तर राज्याचे सुख उपभोगण्यात काय आनंद आहे. जर माझ्या सुखात तुम्हा तिघांचा सहभाग नसेल तर ते सुख मला विषासारखे आहे. आणि जर तुला राज्याची लालसा असेल तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो लक्ष्मणा की माझ्या एका आज्ञेने भरत ते राज्य तुला देऊन टाकेल. नाही दादा, नाही, मला राज्याची अभिलाषा नाही. पण जर खरंच भरताच्या मनात पाप असेल तर, जर त्याने प्रहार केला तर त्यालाच प्रहार करू दे. तो आपला राजा आहे. आपण आपल्या राजासमोर शस्त्र उचलायचे नाही. दादा, 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 मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे. भरत, भरता, भरता, माझ्या भावा. नाही दादा, ज्या पापी माणसामुळे आपली ही दशा झाली आहे त्याला भाऊ म्हणू नका. मी आता त्याचा अधिकारी नाहीये. दादा, 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 मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे. भरत, भरता, भरता, माझ्या भावा. नाही दादा, ज्या पापी माणसामुळे आपली ही दशा झाली आहे त्याला भाऊ म्हणू नका. मी आता त्याचा अधिकारी नाही. वहिनी, 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 मला क्षमा करा वहिनी. मी निलाजऱ्यासारखा तुमच्या समोर आलो आहे. तुम्हा सगळ्यांची ही दशा पाहण्या अगोदर बरं झालं असतं जर मला मृत्यू आला असता. नाही भाऊजी, असं म्हणू नका. प्रणाम दादा, प्रणाम. नाही लक्ष्मणा, मी ह्या योग्यतेचा नाही की तुम्हाला वंदन करावंस. माझ्या मनात पाप नाही. मी स्वतः मूर्तिमान पाप आहे, ज्याच्यामुळे दादा, वहिनी आणि तुझी ही दशा झाली. अशा पापी माणसाला नमस्कार करू नकोस. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता आणि म्हणून मी तुमच्यावर धनुष्य उचललं दादा. मग तो बाण मारला का नाहीस वेड्या? तो बाण मारला असतास तर माझ्यावर मोठे उपकार केले असते. मग मी दादांसमोर स्वतःचं हे कलंकित तोंड घेऊन तर उभा राहिलो नसतो. माझ्या कुलघातिणी मातेच्या पापांची मला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. भरत, मातेसाठी असे अपशब्द बोलणं पाप आहे. तू तर धर्माचा अवतार आहेस. माझ्या कैकई मातेसाठी तुझ्या तोंडून असे शब्द? दादा, या परिस्थितीत माझी मती भ्रष्ट झाली आहे. माझ्या सगळ्या पापांना क्षमा करा. मी आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला तुम्हाला शरण आलो आहे. धैर्याने काम घे भरत. दादा, शत्रुघ्न, वहिनी, प्रणाम आर्य सुमंत. चिरंजीवी हो.
यशस्वी हो. कसा आहेस मित्रा? प्रभू, तुमचं दर्शन झालं, सगळे संकट संपली. प्रभू, तुम्ही मला तमसा नदीच्या इथे सोडून आलात, मी परत इथे पण आलो. खूप चांगलं केलंस मित्रा. भरत, तू अयोध्या सोडून वनात का आलास? पिताश्री, माता सगळे कुशल आहेत ना? काय झालं भरत, तू गप्प का आहेस? बोल भरता. दादा, बोल भरता. पिताश्री, सांग पिताश्री कसे आहेत? माझ्या मनात शंका येत आहे. दादा, तुमची शंका सत्य आहे दादा. पिताश्री आपणा सर्वांना सोडून परलोकात निघून गेले आहे. दादा, लक्ष्मणा, आपण अनाथ झालो दादा. आपण अनाथ झालो दादा. आपण अनाथ झालो दादा. हो हो लक्ष्मणा, हो. लक्ष्मण, राम, जरा धीराने घ्या. गुरुदेव आणि माताही आमच्या बरोबर आल्यात. माता आल्या आहेत? हो. गुरुदेव आले आहेत? हो. कुठे आहेत? आम्ही त्यांना नदीच्या तीरावर सोडून पुढे आलो आहोत. ते हळूहळू येतच असतील. येत आहेत. लक्ष्मणा, सीते, माता, माता आल्या आहेत. माते, आयुष्यमान भव. राम, राम. माझे पिताश्री आता नाहीत. आता मला तुमच्याच प्रेमाचा आधार आहे. मला क्षमा कर. या सगळ्या दुःखाचं मूळ कारण मी आहे. नाही माते, याचं कारण आहे काळ, धर्म आणि विधाता. यात तुमचा काहीच दोष नाही. राम, राम,
आम्ही अनाथ झालो राम, अनाथ झालो. नाही माते, तुमचे तर 4 पुत्र आहेत. तुम्ही का रडता? अनाथ तर मी झालो आहे. अखंड सौभाग्यवती भव. आयुष्यमान भव. नाही लक्ष्मणा, गुरुदेव, मी माझ्या पिताश्रींना तुमच्या शरणाशी सोडून आलो होतो. कुठे गेले ते माझ्या मातांना ह्या वेशात सोडून? रामा, नियती खूप प्रबळ आहे. नदीमध्ये वाहणाऱ्या लाकडाच्या तुकड्यांसारखे आपण जन्मजन्मांतराच्या धारेमध्ये वाहत एकमेकांना भेटतो, दूर होतो आणि मग परत भेटतो. हे भेटणं दूर होणं अनिवार्य आहे. म्हणूनच बुद्धिमान याचा शोक नाही करत. या वेळेला तू दिवंगत आत्म्यासाठी एका पुत्राचं कर्तव्य केलं पाहिजे. पुत्राचा धर्म आहे आपल्या जनकाच्या जिवंतपणी त्याची सेवा आणि रक्षण करणं आणि मृत्यूनंतर त्यांना सद्गती मिळवून देणं. आता तुम्ही दोघे बंधू पवित्र मंदाकिनीमध्ये जाऊन आपल्या पित्यासाठी तीळ आणि जल घेऊन अर्पण करा.
तिलांजली देऊ आत्मशांती करिता दुधाची धार जलात अर्पून सर्व भावांसह फुल अर्पित नत आहे राम तुम्हाला हे स्वर्गीय पितामह तर्पण हे हो स्वीकार तुम्हाला हे स्वर्गीय पितामह हो तर्पण स्वीकार तुम्हाला। ओम तृत्यदुम ओम तृत्यदुम। हे पिताश्री, तुम्ही ज्या लोकात आहात तुम्हाला माझा नमस्कार। हे महात्मा, माझ्या मानसिक संकल्पाने तुमचे कल्याण होवो आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होवो। निषादराज, बोला मंत्रीजी। महाराण्यांची सगळी व्यवस्था हो झाली। गुरुदेवांच्या पूजेची व्यवस्था हो झाली मंत्रीजी। तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका, मी आहे ना तुमचा सेवक। आता तुम्ही पण जाऊन आराम करा, सगळी व्यवस्था होऊन जाईल। अरे मित्रा, अरे काय चालवलंय तुम्ही? हा जरा हे पटपट हात चालव जरा, असं हा नीट कर। हा हा हे उचल चल। हा 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 राम लक्ष्मण, राजा असो की रंक, सर्व मानव आपापल्या कर्मानुसार या मृत्यूलोकी येतात आणि आपल्या भाग्यानुसार सुख दुःखाचा भोग भोगून परलोकी जातात। हेच आहे विधीचं विधान। हानी लाभ, जीवन मरण, यश अपयश विधीच्या हाती। सगळं विधीच्या हाती, तर मनुष्याच्या हातात काय आहे गुरुदेव? कर्म। कर्मच मनुष्याच्या हातात आहे, त्यानेच तर तो आपले भाग्य घडवतो। सीते, काय माताजी? भरत म्हणाला होता की मला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त रामाचाच आहे। मुली, तूच त्याला सांग की माझ्यावर दया करून मला पापडीला मृत्यूदंडाची शिक्षा दे। आता आणखी लाज नाही मला सहन होत। तुम्ही असा विचार का करता? ते तर नेहमीच तुमची प्रशंसा करतात, त्यांनी नाही तुम्हाला दोषी कधी ठरवलं। हेच तर सगळ्यात मोठं दुःख आहे सीते। रामाने कधीही माझा राग केला नाही आणि कधीही त्याने माझा तिरस्कारही केला नाही। आर्य सुमंत, मी ह्या काळजीत आहे। रामदादांना अयोध्येला येण्याविषयी कोण सांगणार? कोणाला सांगू? कुमार, तुम्ही दुसऱ्या कोणाचा आधार का शोधताय? स्वतः सांगा, तुमचं ते नक्की ऐकतील। पण मी तर त्यांचा सेवक आहे। सेवक आपल्या स्वामींना आज्ञा कशी देऊ शकतो? मला असं म्हणायचं आहे की तुम्ही नाही का सांगू शकणार? माझी अवस्थाही तुमच्यासारखीच आहे कुमार। मी फक्त सेवक आहे। तुम्ही माता कौशल्यांना सांगा। माता कौशल्याला तर ते एक उपदेश ऐकवतील आणि त्या गप्प होतील। मग गुरुदेवांना सांगा, त्यांची आज्ञा श्रीराम अवहेलणार नाही। हो, हेच ठीक आहे।
सीते, काय लक्ष्मण तुम्हा दोघांची योग्य काळजी घेतोय ना ग? माताजी तेच तर सगळं करतात. भाऊजी नसते तर आम्ही सगळे उपाशी राहिलो असतो. वनातून लाकडं कापून आणतात, कंदमुळेही तेच शोधून आणतात, त्यानेच आमचा स्वयंपाक होतो. लक्ष्मणा, तू माझ्या दुधाची लाज राखलीस. देव तुला सदा सुखी ठेव. भरत, तुझं म्हणणं मला मान्य आहे, परंतु काही नाही गुरुदेव. मला माहिती आहे रामदादा तुमची आज्ञा टाळूच शकत नाही, म्हणून तुम्हाला आज्ञा करावीच लागेल. नाहीतर मी अन्न पाणी सोडून इथे चित्रकूटातच आपल्या प्राणांचा त्याग करेन. नाही भरत, याची आवश्यकता नाही. धन्यवाद गुरुदेव. असं वाटतंय की आता माझा भाग्योदय जवळच आहे. सीते, काय माताजी? राम माझी कधी आठवण काढतो का ग? माताजी, तुम्ही असं का विचारलं? तो खूप निर्मळ आहे ग. भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानतो. माताजी, तुमची तर ते अशी पूजा करतात जशी माता भवानीची. त्यांनी येताना पिताश्रींकडे काहीही मागितलं नाही, फक्त एवढंच मागितलं होतं की माझी माता खूप दुःखी आहे, त्यांच्यावर प्रेम आणि कृपा राहू द्या. तो मनाने संन्यासी आहे, तरीही त्याचं सगळ्यांवर लक्ष असतं. भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस